अर्धी बाटली साखर, थोडीशी कोको पावडर आणि बरेचसे केमिकल्स हे सगळं असतं बाजारात मिळणाऱ्या चॉकलेट सॉसमध्ये. पण आज आपण बनवणार आहोत हेल्दी चॉकलेट सॉस, तेही घरच्या घरी अगदी शुद्ध कोको पावडर आणि चॉकलेट वापरून हेल्दी स्वीटनर आणि भरपूर चव आणि प्रेम असणारं. चला तर मग सुरुवात करूयात. आज आपण दोन प्रकारचे हेल्दी चॉकलेट सॉस पाहणार आहोत. त्यामधला पहिला प्रकार, एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये गूळ घालायचं आणि मंद आचेवरती गूळ पूर्ण वितळून घ्यायचा. दोन्ही चॉकलेट सॉस अगदी पटापट होतात. 5 मिनिटाच्या आत तुमचे हे दोन्ही चॉकलेट सॉस तयार होतील. बरं, गूळ आता आपला वितळला आहे. ह्यामध्ये घालायचं आहे सेमी स्वीट चॉकलेट. तुम्ही थोडंसं डार्क आणि थोडंसं सेमी स्वीट घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही. गॅस बंद करायचा, हे चॉकलेट घालायचं. चॉकलेट घातल्यानंतर 30 सेकंद हे असंच ठेवायचं. 30 सेकंद झाली की चॉकलेट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक रिच क्रीमी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. हे पहा, चॉकलेट सगळं मेल्ट झालं आहे, अगदी मस्त शाईन आली आहे. आता ह्यामध्ये घालायचं आहे थोडंसं बटर, अगदी किंचित चिमूटभर मीठ आणि हवं असल्यास तुम्हाला 3 ते 4 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स. हे सगळं घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चॉकलेट सॉस बनवताना चॉकलेट खूप गरम करायचं नाही किंवा ते गॅसवरती ठेवायचं नाही भरपूर वेळ. त्यामुळे चॉकलेटमधलं जे फॅट असतं किंवा जे कोको बटर असतं ते सेपरेट होतं आणि चॉकलेट आपलं खराब होतं. हे पहा, मस्तपैकी शायनी आणि ग्लॉसी असं चॉकलेट सॉस तयार झालं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं, थंड करायचं आणि स्वच्छ काचेच्या भरणीत भरून ठेवायचं. दूध, कॉफी, आईस्क्रीम, पॅनकेक, वॉफल्स कशासोबतही हे दोन्ही सॉस जातात. आता दुसरा सॉस करायला घेऊयात. ह्यामध्ये आपण घालणार आहोत कोको पावडर. पाणी घ्यायचं, त्यामध्ये घालायचं कोको पावडर. कोको पावडर लवकर मिक्स होत नाही पाण्यामध्ये, त्यामुळे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, गुठळ्या राहता कामा नये. थोडा वेळ लागतो पण मिक्स होते. मिक्स झाल्यानंतर छान हे घट्ट असं तयार होतं. आता हे मंद आचेवरती ठेवायचं आणि 1 ते 2 मिनटं उकळायचं नाही, हलकंसं गरम करायचं आणि सतत ढवळत राहायचं आणि हे हलकंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. बरं, हे चॉकलेट सॉस करताना दोन्ही पण उत्तम दर्जाचं चॉकलेट वापरायचं आणि उत्तम दर्जाचं कोको पावडर वापरायचं. हे पहा, सतत हलवत राहिल्यानंतर 2 ते 3 मिनटं हे असं थोडंसं घट्ट होतं. घट्ट झालं की गॅस बंद करायचा. यामध्ये पुन्हा बटर. आता मी ह्यामध्ये मीठ नाही घालणार कारण की थोडंसं व्हेरिएशन राहतं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही किंचित चिमूटभर मीठ घालू शकता. हे व्यवस्थित मिक्स झालं आहे, घट्ट झालं आहे. आता घालायचं बटर, व्हॅनिला एसेन्स किंवा चॉकलेट एसेन्स तुमच्या आवडीनुसार आणि कोमट झाल्यानंतर हे मिक्सचर ह्यामध्ये घालायचं आहे मध किंवा मेपल सिरप. हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाहिलंत ना, अगदी घरात असणाऱ्या बेसिक गोष्टींपासून झटपट 2 प्रकारचे चॉकलेट सॉस बिना कुठली साखर घालता किती छान तयार होतात. कशाला पाहिजेत ना ते 101 इन्ग्रेडियंट्स जे बाहेर आपल्याला बाजारात मिळतात. बनवा ना साधंसुधं आणि मस्त चवीचं घरीच. मुलांनाही द्यायला उत्तम. लागेल तेव्हा घेतलं, दुधामध्ये घातलं आणि झटपट प्यायला दिलं. हे कॉफीमध्ये सुद्धा छान लागतं. हे दोन्ही सॉस फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस आरामात टिकतात. 5 मिनिटाचं काम आणि 15 दिवस काही टेन्शन नाही. काय मग, कशा वाटल्या तुम्हाला ह्या दोन्ही आणि झटपट होणाऱ्या चॉकलेट सॉसच्या रेसिपी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी एवढ्या छान रेसिपीज आणते तुमच्यापर्यंत, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.